श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व मनोकामना इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींच्या मठात आपण मुलांना, आपल्या छान छोट्या मुलांना कशा प्रकारे न्यावे आणि घेऊन गेल्यानंतर मुलांवर कोणते संस्कार होतात, बालसंस्कार होणं खूप महत्त्वाचं आहे। पालकांनी आपल्या मुलांना मठात घेऊन जाण्याची सवय लावली तर खरंच खूप महत्त्वाचं आहे ती सवय आणि चांगली देखील आहे। दर गुरुवारी स्वामींच्या मठात घेऊन जावे, त्यांना स्वामींची सेवा कशा पद्धतीनं करावी, कशी करायची हे समजलं पाहिजे। कारण स्वामींच्या मठामध्ये जाण्याचे भरपूर असे फायदे आहेत। मुलांवर संस्कार चांगला होतात, त्याचबरोबर स्वामींच्या सेवेचे वेळ गोडी लागत राहते। मठात अनेक भक्त स्वामींच्या पूजनासाठी येत असतात, त्यामुळे सामूहिक धर्म आचरण्याची शिस्त मुलांना म्हणजे लागत असते। मठात अनेक भक्त मनोभावे स्वामींचे नामस्मरण जप करत असतात, त्यामुळे मुलांना नामस्मरणाचे जपाचे महत्त्व कळते किंवा जप ते करण्यासाठी त्यांना आवड निर्माण होत असते। स्वामींच्या मठात अनेक भक्त रांगेत उभे राहून आरामात शिस्तीत स्वामींचे दर्शन घेत असतात। विशेषतः प्रत्येक मठात गुरुवारी गर्दी असते, त्यामुळे मुलांमध्ये रांगेत उभे राहून स्वामींचे दर्शन घेताना संयम येते, शिस्त लागत असते। मठातील शुद्ध लहरी मुलांना मिळतील। अतिशय आत्मतेने स्वामी भक्त त्यांची उपासना प्रत्येक मठात करत असतात, त्यामुळे मुलांमध्ये स्वामींची उपासनेची गोडी निर्माण होत असते, स्वामीबद्दल प्रेम उत्पन्न होत असते। मठातले भक्तिभावाकडे मुलांचे लक्ष असते, त्यामुळे स्वामींच्या सेवेचे अनुकरण करायला मुलं शिकत असतात। त्यामुळे मुलांना स्वामींच्या मठात न्यायला विसरू नका। दर गुरुवारी तुम्ही तुमच्या जवळच्या स्वामींच्या केंद्रात किंवा मठात घेऊन चला। दर गुरुवारी स्वामींच्या सेवेमध्ये जी सेवा आपल्या म्हणजे स्वामींच्या मठात होती त्या सेवेमध्ये सहभागी करा, जेणेकरून आपल्या मुलांवरती चांगले संस्कार होतील। प्रत्येक स्वामींच्या मठात स्वच्छता असते, त्याचबरोबर छान रांगोळी काढली जाते, पादुकावरील फुलं काढली जातात। स्वामींना कोणी फुलं अर्पण करत असतं, कोणी उदबत्ती दाखवते, कोणी गोड पदार्थ दाखवते। त्यामुळे मुलांना स्वामींची पूजा करण्याची तसेच देवघरात स्वच्छता ठेवण्याची सवय, आवड, शिस्त हे सर्व गोष्टी सर्व पद्धती समजत असतात। त्यामुळे मुलांना पालकांनी नियमित मठात नेल्यास त्यांना निश्चित चांगले वळण संस्कार लागतील। आपले मुले स्वामी कृपेने गुणी होतील। त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी स्वामींच्या केंद्रामध्ये बालकेंद्र नक्कीच असते आणि त्या केंद्रामध्ये घेऊन गेल्याने आपल्या मुलांना चांगल्या सवयी लागतात। तर नक्कीच तुमच्या मुलांना चांगल्या सवयी लागण्यासाठी स्वामींच्या मठामध्ये न्या आणि स्वामींचे जे सेवा आहेत त्या हळूहळू शिकवायला सुरुवात करा। त्याचबरोबर प्रत्येक मठामध्ये आता बालसंस्कार केंद्र स्थापित झाल्यावर या केंद्रामध्ये लहान मुलांना स्वामी समर्थांचा अवतार, चरित्र व कार्य याची माहिती द्यायला हवी। त्याचबरोबर स्वामी समर्थ हे दत्तावतारी जागृत पुरुष होते याची सविस्तर माहिती करून द्यायला हवी। स्वामी समर्थांची शिकवण आगाध होती। स्वामी स्वतः दयाळू, धर्मनिरपेक्ष, समानतावादी आणि अंधश्रद्धा न मानणारे होते। स्वामींची शिकवण आपण या संस्कार केंद्रामधून आपल्या मुलांना सांगायला हवी। त्याचबरोबर स्वामींच्या पादुकेचे महत्त्व खूप आहेत। आपल्या मुलांना दररोज नित्यनियमाने स्वामींच्या पादुकेचे म्हणजे दर्शन घ्यायला हवे, जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या मुलांच्या पाठीशी राहतील, आपली मुलं गुणी होतील, त्याचबरोबर आपल्या मुलांवर संस्कार देखील चांगल्या प्रकारे होतील। तर हे छोटासा व्हिडिओ होता जे की आपल्या मुलांना वळण लावण्यासाठी आणि योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी आपण आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये आपल्या मुलांना सुद्धा आणायला हवे। तर या प्रकारे आजचं छोटीशी सेवा होती किंवा एक माहिती होती जी की आपल्या मुलांना म्हणजे आपल्या मुलांकडून आपल्याला करून घ्यायची आहे। तर या प्रकारे छोटासा व्हिडिओ, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ।